आपण करत आहोत कोलंबी मसाला। कोलंबीला आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ अर्धा तास लावून ठेवलं होतं। कोलंबीसाठी लागणारं साहित्य मसाल्याचं गरम मसाला, मालवणी मसाला, धना पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर। फोडणीसाठी ते मी 3 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे, कोथिंबीर आहे, आलं लसूण पेस्ट आहे, टॅमॅटो आहे, 2-4 कोकमा आहेत आणि मी हे आगळ घेतले। कढईमध्ये तेल टाकले। तेल तापलं की कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तुम्हाला मी सांगितलं नव्हतं साहित्यामध्ये। आता कांदा टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं, कांदा लवकर नरम होतो मग। कांदा ब्राउनिश झाला की आलं लसूण पेस्ट टाकायचे आणि चांगलं ढवळून घ्यायचं। 1-2 मिनटं जरा परतायचा, आल्याचा कच्चा आलं लसूणचा कच्चेपणा झाला पाहिजे। नंतर मग टॅमॅटो टाकायचा। आता टॅमॅटो टाकायचा। टॅमॅटो पण थोडा नरम होईपर्यंत परतत राहायचं थोडं 1-2 मिनटं। थोडं झाकण ठेवून द्यायचं। घालून कांदा टॅमॅटो चांगलं नरम झाले। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकायचे। सुके मसाले पण थोडे परतवायचे थोडा वेळ चांगले। मसाले सगळे तेल सुटेपर्यंत परतवायचे। नंतर मग कोलंबी टाकूया आपण। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं पाणी, आणि मसाले करपत नाही म्हणजे पाणी टाकायचे। आता झाकण ठेवायचं। मसाला चांगला परतायचा आणि चांगला मसाला परतल्यानंतरच कोलंबी टाकायची, नाही तर मग मसाला एकीकडे कोलंबी एकीकडे असं होतं। आता कोलंबी टाकूया। कोलंबी चांगली परतून घ्यायची। थोडंसं आगळ टाकायचं। आगळ टाकून तर चांगलं परतून याच्यावर परत आता झाकण लावून ठेवायचं 5 मिनटं बारीक गॅस करून। छान आली उकळी कोलंबीला। आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया चांगली। कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित परतून 2-3 मिनिटांनी गॅस बंद करूया। आपला कोलंबी मसाला तयार।